सेवाभावी सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान धुळे संलग्न महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघ फेस्कॉम मुंबई सेवाभावी प्रतिष्ठानतर्फे अध्यक्ष हरिश्चंद्र मिसाळ यांच्या वतीने आमदार राम बदानेंना निवेदन. ओपन स्पेस वॉल कंपाऊंड पेवर ब्लॉक विरंगुळा केंद्र उभारणीसाठी निवेदन. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सेवाभावी प्रतिष्ठान धुळेच्या वतीने मनपा प्रशासनास निवेदन देऊन धुळे शहरातील नकाने रोड परिसरात ओपन स्पेस वॉल कंपाऊंड पेवर ब्लॉक व विरंगुळा केंद्रासाठी मागणी करीत आहेत, परंतु कोणत्याही प्रकारचं याबाबत मनपा प्रशासन लक्ष देत नसल्याने आज आमदार राघवेंद्र उर्फ रामदादा बदाने यांना सेवाभावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष हरिश्चंद्र मिसाळ व पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन सदर मागणी केली आहे. नकाने रोड परिसरात ज्येष्ठ नागरिकांसाठी एकही विरंगुळा केंद्र नसून बिजलीनगर, नंदनवन सोसायटी, श्रीनाथ नगर, एकता नगर, कोर्ट कॉलनी, माध्यमिक शिक्षक सोसायटी अशा विविध भागात कॉलन्यांमध्ये रहिवासी ज्येष्ठ नागरिक असून सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मोकळ्या जागेची नितांत आवश्यकता आहे. सदर मोकळ्या जागेवरील आमच्या प्रस्तावास नगरसेवक सौ निशा प्रमोद पाटील व नरेश आप्पा चौधरी प्रभाग क्रमांक 1 यांनी देखील शिफारस केलेली असून सर्वे नंबर 90/1 व 2 वलवाडीच्या ओपन स्पेसमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी वॉल कंपाऊंड करून पेवर ब्लॉक बसवून त्या जागेवर विरंगुळा केंद्र, ओपन जिम, गार्डन बांधून मिळावे या मागणीसाठी ज्येष्ठ नागरिकांनी सदर हे निवेदन दिले असून असंख्य वयोवृद्धांना या ठिकाणी या विरंगुळा केंद्राचा देखील लाभ होणार आहे. तरी याबाबत आपण दखल घेऊन मोकळ्या जागेत नागरिकांच्या मागणीनुसार प्रस्तावास मंजुरी द्यावी या आशयाचे निवेदन आज आमदार राम बदाने यांना देण्यात आले. यावेळी सेवाभावी प्रतिष्ठान धुळेचे अध्यक्ष हरिश्चंद्र मिसाळ, उपाध्यक्ष सतीश भोकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. दादा बोला. नमस्कार, जय श्रीराम. मी हरिश्चंद्र विश्राम मिसाळ, सेवाभावी ज्येष्ठ नागरिक संघाचा अध्यक्ष. गेल्या 2 वर्षापासून आमच्या या ज्येष्ठ नागरिकांसाठी आमच्या नकाने रोड परिसरात कोणत्याही प्रकारचं विरंगुळा केंद्र उपलब्ध नाही. सदरून विरंगुळा केंद्र होण्यासाठी आम्ही गेल्या 2 वर्षापासून महापालिकेकडे पाठपुरावा करीत आहोत, परंतु आज तागायत कोणत्याही प्रकारची कार्यवाही महापालिकेकडून झालेली नाही. त्यामुळे आम्ही आमच्या धुळे ग्रामीणचे विद्यमान आमदार आदरणीय भैयासाहेब राघवेंद्र पाटील बदाने यांच्या